को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं। जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और जो व्यथा को ही मिटा देती है उसे कथा कहते हैं। याचा अर्थ काय? माणसाच्या जीवनाला जी संपवते तिला व्यथा म्हणतात, आणि व्यथेलाच जी संपवते तिला कथा म्हणतात। कथेमध्ये आपली व्यथा संपवण्याचं सामर्थ्य आहे। या कथा शब्दाची व्याख्या आमच्या संतांनी सुद्धा केली आहे। कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम। कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम। ही भागवत कथा अंतःकरणानं आपल्याला श्रवण करायची आहे, सर्वांगाचे कान करून श्रवण करायचे आहे। श्रवण करण्याचा फायदा काय? एके ठिकाणी सांगितलंय, श्रवणे उपजे सद्भाव, सद्भावे प्रगटे देव, तीने निर्दळे अहंभाव, ऐसी पर उपकारी ती हरी कथा। काही लोक म्हणतील भागवताची पुस्तकं पैठणला गेलं की आपल्याला 100 रुपयात मिळतात, आम्ही वाचू आणि त्यातल्या कथा आम्ही वाचून त्या ठिकाणी आठवू आमच्या मनामध्ये। मग कथा जर वाचून कळत असतील तर कथा ऐकण्याची गरज काय आहे? दादा, कथा श्रवण केल्याशिवाय अंतःकरणामध्ये सद्भाव जागा होणार नाही, भक्तीचा दिवा पेटणार नाही, आणि जोपर्यंत अंतःकरणात भक्तीचा दिवा पेटणार नाही तोपर्यंत आत्माराम किंवा हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा भगवान परमात्माचे खऱ्या अर्थानं ओळख आपल्याला होणार नाही। कथा श्रवण केल्याशिवाय सद्भाव जागा होणार नाही, म्हणून भागवत कथा आपल्याला श्रवण करायची आहे। सगळे महत् भाग्यवान आहात आपण की भागवत कथा ऐकण्याचं सद्भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त झालंय। आपण भाग्यवान आहोत, कारण कथा ऐकायला सुद्धा भाग्यच लागतं। गावात माणसं काही कमी नाहीयेत, या पंचकृषीत माणसांची कमी नाही। आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यामध्ये, देशामध्ये, या जगभरात माणसांची कमी नाहीये। असं सांगतात या जगभरामध्ये 600 कोटीपेक्षा जास्त माणसं आहेत, पण सगळीच लोक कथा ऐकायला बसत नाहीत का? सगळ्यांनाच कथा ऐकण्याचं सद्भाग्य का प्राप्त होत नाही? तर परमार्थिक गोष्टी या प्रारब्धानं नाही, पुण्याईनं घ्यायच्या असतात। मग ते कथा ऐकणं असेल, कीर्तन ऐकणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण पुण्याईनं मिळवायच्या असतात। भगवंताचं नाव मुखाला यायला सुद्धा पुण्य लागतं, कथा ऐकायला पुण्य लागतं, कुठलंही धार्मिक कार्य करण्यासाठी पुण्य लागतं, तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी पुण्य लागतं, सप्ताहात सहभागी होण्यासाठी पुण्य लागतं, दान करण्यासाठी पुण्य लागतं। सात्विक ठिकाणी पुण्याई शिवाय परमार्थिक क्रिया आपल्या हातनं घडू शकत नाही। हे भागवतही तसंच आहे। जन्मांतरे भवेत पुण्यं ऐढा त्याचे मुखी हरी पैठा होय। जन्मोजन्मीच्या पुण्याईनं भागवत कथा श्रवण करण्यासाठी मिळत असते। हे भागवत सहजासहजी आपल्याला ऐकायला मिळणार नाही, आणि ज्यांना ऐकायला मिळत आहे समजावं ते याच जन्मातलं नाही तर जन्मोजन्मीचं पुण्याईचं गाठोडं बरोबर घेऊन आलेले आहेत। अशा सर्व भाग्यवंतांना माझं वंदन आहे। आपल्या सगळ्यांना माझा सप्रेम जय हरी आहे। मी तुम्हाला सांगत आहे हे भागवत म्हणजे काय, भागवत ऐकण्यासाठी आपल्याकडे असावं काय लागतं, काय पाहिजे आपल्याकडे भागवत ऐकण्यासाठी? तर आपल्याकडे पुण्य असलं पाहिजे। पुण्याशिवाय भगवंताची कथा आपल्या कानावर पडू शकत नाही। हे भागवत साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे, वाङ्मयी मूर्ती। याला केवळ ग्रंथ नाही म्हणायचं,
किंवा शाहीनं छापलेले काहीतरी अक्षर याला म्हणायचं नाही. हे भागवत साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माची वाङ्मय मूर्ती आहे. आरतीमध्ये सांगितलंय, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा, जय हो जय श्री भागवता. हे भागवत म्हणजे भगवान परमात्माचं वाङ्मय रूप आहे. या भागवताला आपण कानानं श्रवण केलं तर अंतःकरणात कृष्ण मूर्ती उभी राहते, प्रगट होते. साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या हृदय पटलावरती साकारल्या जातात. एवढा महिमा या भागवताचा आहे. या भागवताचा महिमा आणखी तुमच्या समोर सांगते. कल्पतरू पेक्षाही श्रेष्ठ हे श्रीमद भागवत महापुराण आहे. आता मी तुमच्याशी चर्चा करते भागवत म्हणजे काय, भागवत ऐकण्यासाठी काय लागतंय. भागवत म्हणजे भगवान परमात्माचं वाङ्मय रूप. हे भागवत कल्पतरू पेक्षाही श्रेष्ठ आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारं आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल ते पुरवणारं म्हणजे भागवत आहे. मग काही काही ठिकाणी संकल्प करून भागवत केले जातात की आमचं हे पूर्ण व्हावं, आम्ही हे भागवत करू. किंवा काही भागवत करतात आणि संकल्प मनामध्ये ठेवतात. त्यांचे कल्पतरूचं काय आहे. कल्पतरू एक वृक्ष आहे, झाड आहे. ते झाड पाहिलंय का कुणी. पिढ्या गेल्या कल्पतरूचं नाव आम्ही ऐकतोय, पण ते झाड आम्ही पाहिलेलं नाही. कल्पतरूचं ते झाड पाहिलं नाही, पण त्याच्या बाबतीत ऐकलंय आम्ही. काय ऐकलंय तुम्ही ते सांगते तुम्हाला. कल्पतरूचं असं झाड आहे. आता लक्षपूर्वक ऐका. त्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या मनात ज्या इच्छा प्रगट होतील किंवा इच्छा व्यक्त येतील आपल्या मनामध्ये, त्या इच्छा पूर्ण करणारं ते झाड आहे. मग एखाद्या मावशीच्या मनात येईल की अरे आपल्याला ना 5 ग्रॅमची नाकातली नथ पाहिजे होती, 1 मिनिटात नथ हजर. त्या झाडाचा प्रभाव आहे. मी मनाचं काही सांगत नाही. एखाद्याला वाटलं, शेतकरी गृहस्थ बिचारे थकून झाडाखाली बसले, त्यांना माहितीच नाही कल्पतरूचं झाड आहे. डोक्याला हात लावून बसले होते. मनात म्हणतात बायकोनं दिवाळीला साडी सांगितली, पोरांना कपडे पाहिजेत, सण करायला पैसे नाहीत, काय करावं, लाडू करंजा अनारसे कसे बनवायचे, हे सगळं जर मला आयतं भेटलं असतं तर किती चांगलं झालं असतं. असं मनात यायला दम सगळं अगदी समोर उभं, त्याला म्हणायचं कल्पतरू. कल्पतरू काय करतो, आपण जी कल्पना केली ना ती कल्पना लगेच वास्तवामध्ये आणतो. त्या झाडाला म्हणतात कल्पतरू. तुम्ही कुठली इच्छा करा, नाकातली नथ मागा, हातातल्या पाटल्या मागा, सणासाठी साडी मागा, सुंदर घर मागा, गाडी मागा, काही पण मागा. तुमच्या मनात जे येईल ते पूर्ण करणारा ते झाड आहे, तो वृक्ष आहे कल्पतरू. आणि त्या झाडाचा पत्ता सांगते मी तुम्हाला. ऐकायचं आहे का. हा, काही नाही म्हटलं. हो पटकन सांगा, आता आम्ही सावध झालो ऐकायला.
त्या झाडाचा पत्ता सांगते तुम्हाला, आपल्याच गावाच्या बाजूला आहे, दिशा सांगते आता. पण आत्ताच जर मी तुम्हाला ते झाड कुठे सांगितलं ना तर भागवत सोडून तुम्ही त्या झाडाखाली जाऊन बसताल. त्याच्यामुळे कथेच्या शेवटी सांगते, आता नाही सांगत. कल्पतरूचं झाडच असं आहे, आपल्या मनामध्ये जे येईल ते पूर्ण करतंय. असाच आपल्यासारखा एक वाटसरू होता, मुलीच्या गावी निघाला होता. पूर्वीच्या काळी वाहनांची व्यवस्था नव्हती, अनवाणी पायानं रखरखत्या उन्हामध्ये मुलीच्या गावी निघाला. चालून चालून खूप थकला, फाटकं वस्त्र अंगावरती होतं, मळकटले कपडे अंगावरती होते, थोडस विरलेलं पागोटं त्यानं डोक्याला गुंडाळलेलं होतं, अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि घामामध्ये भिजलेला होता. असं वाटतंय त्याला की आता ऊन नको डोक्यावर घ्यायला. मग एखादं गर्द सावलीचं झाड आहे का, दिसलं त्याच्या नजरेला एक झाड आणि त्या झाडाखाली जाऊन बसला. थकलेला होता, पाय त्याच्याशी बोलत होती, एवढा पायांना त्रास झालेला होता त्याच्या. उन्हाचे चटके लागून अंगही चांगलं तापलेलं होतं. पण गार सावली खाली बसल्यानंतर मनात एक छोटीशी इच्छा जागी झाली आणि ती इच्छा जाग होण्याला कारण झाडाखाली बसल्याबरोबर हवेची थंडगार मंद झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून गेली आणि मग इच्छा जागी झाली, इथे जर थंडगार पाणी असतं ना तर पोटभर पाणी प्यायला असतो मी आता. असं म्हणायला दम थंडगार पाण्याचा डेराच भरलेला त्याच्या समोर दिसला. पटकन उठला, तांब्या 2 तांबे 3 तांबे पाणी पिला. मन शांत झालं, त्याला वाटतं की ते थंडगार पाणी आहे, या पाण्यासोबत जर जेवण असतं तर काय जेवलं असतं या सावलीमध्ये. मनात विचार आला की तो सत्यात लगेच उतरला. पंचपक्वान्नाचं ताट गच्च भरलेलं, ताटामध्ये आमटी, खीर, कढी, बासुंदी, वडी, सगळं काही होतं. आनंद झाला त्याला, जेवण करायला लागला. तृप्तीचा ढेकर दिला, पोटभर जेवला. रोजच्या पेक्षा त्यानं थोडंसं 1.5 जेवण जास्त केलं. जास्त जेवल्यामुळे त्याला गुंगी चढली. त्याला वाटतं इथे जर गादी, लोट, तक्या असताना तर अशी चांगली झोप घेतली असे 2 तासाची. लगेच तिथे गादी आली, तक्या आला, लोड आला आणि त्याला डोकं टेकून निवांत पडला. डोळे झाकले, त्यानं आपला फाटका पंचा तोंडावर घेतला, निवांत पडला. पण डोळे झाकले की मनामध्ये विचार निर्माण झाले, अरे या झाडाखाली बसलोय मी. झाडाखाली जेव्हा आलो होतो तेव्हा यातलं काहीच नव्हतं. माझ्या मनात आलं पाणी पाहिजे, पाणी हजर झालं. वाटलं जेवण करावं, ताट उपस्थित झालं. जेवण झाल्यावर वाटलं गादी तक्या लोड पाहिजे, आराम केला असता, गादीही आली. मी बोलतोय आणि लगेच माझ्या समोर ते हजर होतंय. त्याच्या मनात आलं इथं एखादं भूत तर नसेल. पाहता काय माझ्याकडे भूत, पण हा 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 करत प्रगट झालं. एवढा घाबरला, म्हटलं हे भूत मला खाऊन तर टाकणार नाही. 1 मिनिटाच्या आत भूतानं खाऊन सुद्धा टाकलं. या दृष्टांताचं एकच तात्पर्य आहे, कल्पतरू असं झाड आहे, आपल्या मनात जे येतं ते पूर्ण करतंय. मग तो विचार चुकीचा आहे का बरोबर आहे हे पाहत नाही, पण जे मनात येतंय ते पूर्ण करणारा कल्पतरू आहे. पण या कल्पतरूपेक्षा श्रीमद भागवत महापुराण श्रेष्ठ आहे का, तर भागवत महापुराण आपल्या मनातल्या फक्त सात्विक इच्छाच पूर्ण करतंय, चुकीच्या भावना आपल्या पूर्ण करत नाही. जेवढ्या आपल्या चांगल्या सात्विक भावना आहेत, सात्विक विचार आहेत, सात्विक संकल्प आहेत, त्याची पूर्ती करणारं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. म्हणून या भागवत महापुराणाला कल्पतरूपेक्षाही मोठी उपमा दिलेली आहे. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
सच्चिदानंद रूपाय, भागवताचा पहिला श्लोक. त्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय? सच्चिदानंद रूपाय. याचा अर्थ जो भगवान परमात्मा सच्चित आनंद रूप आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जो विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे, तापत्रय विनाशाय, जो त्रिविध तापाचा नाश करतोय, अशा भगवान श्रीकृष्ण परमात्माला श्री कृष्णाय वयम नमः. त्या भगवान गोपाल कृष्णाला आमचं वंदन असो. असा भागवताच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. थोडस विस्तारपूर्वक पाहू. सच्चिदानंद रूपाय, भगवान परमात्माचं रूप कसं आहे? सतचित आणि आनंद रूप आहे. देवाचं रूप कसं आहे महिला मंडळ? सतरूप, चित आणि आनंद रूप आहे. सत म्हणजे काय? भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे. सत म्हणजे काय? सत्य स्वरूप. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगाच्या पाठीवरती एका परमात्मा शिवाय सगळं असत्य आहे. एक भगवान परमात्मा सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, खोट आहे. बोलणं जड जात असेल तुम्हाला, माझं समजावून सांगते थोडस. भगवान परमात्माचं रूप कसं आहे? भगवान सत्य स्वरूप आहे. भगवान कसा आहे? सत्य स्वरूप आहे. टोपीवाले, फेट्यावाले जरा माझ्याकडे लक्ष द्या. भगवान कसा आहे? सत्य आहे माझा भगवान. आपण म्हणतोय की देव सत्य आहे, भगवान सत्य स्वरूप आहे. पण मला एक सांगा, सत्य शब्दाचा अर्थ आपल्याला कळालाय का? सत्य कशाला म्हणायचं? सत्य म्हणजे काय? काही मावशा म्हणत असतील सत्य म्हणजे खरं. बरोबर आहे तुमचं, पण अगदी मूळ आपण अर्थाकडे जाऊ. सत्य कशाला म्हणायचं दादा? सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. भगवान सत्य स्वरूप आहे, पण सत्य म्हणावा कशाला? सत्याची व्याख्या ऐका. सत्य या शब्दाचा आपल्या भाषेत अर्थ सांगते तुम्हाला. सत्य कशाला म्हणावं? जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. ज्यात बदलच होत नाही त्याला सत्य म्हणतात. बरोबर आहे की नाही? हे बरोबर सांगते का चुकीचं सांगते मी तुम्हाला? ज्यात बदल होत नाही त्याला सत्य म्हणायचं. युगे 28 विटेवरी उभा माझा भगवान परमात्मा. 28 युगापासून विटेवर उभा आहे. त्याच्यात बदल झालाय का? नाही. आपल्या अगोदर होता तो तसाच होता. आता आपण त्याला पाहतो आहे त्याच अवस्थेमध्ये आहे. आता आपल्या पुढची पिढी पाहणार, आपले नातवंड, पत्रुंड काय काय असतात पुढे पुढे पुढे, मुलाची मुलं, त्याच्या मुलाची मुलं, त्याच्या मुलाच्या मुलाची मुलं, ही ज्या पुढच्या पिढ्या पाहणार आहेत, तरी तो विठोबा तसाच असणार आहे विटेवरती. त्याच्यात बदल झालाय का? होणार आहे का? म्हणजे तो बदललाय का? तो बदलत नाही म्हणून तो सत्य आहे. आपलंच बोला. आता जसे आहोत आपण, जशा स्थितीमध्ये तसे. 40 वर्षापूर्वी असे होतो का आपण? 50 वर्षापूर्वी असे होतो का आपण? किंवा बालपणी आपण 2-2.5 वर्षाचे होतो. काय सुंदर दिसत होतो आपण 2.5-3 वर्षाचे असताना. सफरचंदासारखे गाल, पाणीदार डोळे, गुबगुबीत चेहरा, टवटवीत अंग कांती. गल्लीतून जरी कोणी निघाला ना तर टपकून आपल्याला उचलून घेत होतं. आणि आपल्याला म्हणायचे काय, गोंडस बाळ आहे. कुणाला म्हणत होते? आपल्यालाच म्हणत होते. कधी? आपण 2-2.5 वर्षाचे होतो ते. कधीच बदलत नाही तेच खरं आहे, ते सत्य आहे. आणि जे बदलतंय ते काय आहे? असत्य आहे, ते मिथ्या आहे. म्हणजे आपण खरे आहोत की खोटे आहोत? आपण खोटे आहोत, आपण मिथ्या आहोत. का? आपल्यामध्ये बदल होतोय. किती बदल होतोय? 500 वर्षापूर्वी आपण नव्हतो का? होतो. 500 वर्षापूर्वी आपण नव्हतो. आणखी 200 वर्षानंतर आपण पुन्हा भागवत कथा ऐकायला बसणार आहोत. बसणार काय? नाही. याच्या अगोदर 200 वर्षापूर्वी आपण नव्हतो आणि आणखी 200 वर्षानंतर सुद्धा आपण नसणार आहेत. आपण मध्येच आहोत.
एकच मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे, जे बदलतंय ते मिथ्या आहे. मग देहासहित सर्व वस्तू या जगातल्या, वृक्ष, वेली, घरदार, प्रपंच, संसार, या सगळ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टीमध्ये बदल होतोय ती प्रत्येक गोष्ट मिथ्या आहे, खोटी आहे. पण ज्याच्यामध्ये बदलच होत नाही त्याला सत्य म्हणतात, आणि ज्याच्यात बदल होत नाही त्याला सत्य म्हणतात. असं सत्य म्हणजे माझा भगवान परमात्मा, तो बदलत नाही. या देहाला चालवणारा आत्माराम, त्याच्यात कधीच बदल होत नाही, तो आहे तसाच आहे. देह बदलतो, जागा बदलतो, स्थळ, काळ, वेळ, सगळ्या गोष्टी बदलतो तो, पण त्याचं ते काही जे काही असेल ना ते तत्व ते बदलत नाही. बोलण्याचं एकच माझा तात्पर्य आहे, जे बदलत नाही त्याला सत्य म्हणायचं. ते भगवंताचं रूप, सत हे भगवान परमात्माचं रूप आहे. चित म्हणजे जो ज्योतिरूपानं आपल्यामध्ये आहे, आणि आनंद हे सुद्धा भगवान परमात्माचं रूप आहे. प्रपंचातला आनंदाचे दोही